जर जास्त राग येत असेल तर रागाचे हे औषध आयुष्यभर तुम्हाला राग येणार नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक भावना सतत येत जात असतात. आनंद, दुःख, भीती, आशा, अपेक्षा आणि त्यांच्याबरोबरच एक भावना अशी आहे जे नकळत आपल्या आयुष्यावर ताबा मिळवते. ती म्हणजे राग. काही वेळा परिस्थिती खरोखरच अशी असते की राग येणे स्वाभाविक असते, पण अनेकदा असेही घडते की किरकोळ गोष्टींवर अगदी कारण नसतानाही आपण चिडचिड करतो. एखाद्या शब्दामुळे, एखाद्या वागण्यामुळे किंवा एखाद्या अपूर्ण अपेक्षेमुळे मन अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेतून राग उसळतो. त्या क्षणी आपण काय बोलतो, कसे वागतो याचे भान राहत नाही आणि नंतर जेव्हा शांतता परत येते तेव्हा आपल्या शब्दांचे आणि कृतींचे परिणाम समोर दिसतात. अनेक नाती केवळ एका क्षणिक संतापामुळे तुटलेली आपण पाहतो. म्हणूनच रागावर संयम ठेवणे ही केवळ सवय नसून जीवनकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोजच्या जीवनात काही ना काही असे घडतेच की मनात अस्वस्थता निर्माण होते. घरातील जबाबदाऱ्या, कामाचा ताण, अपेक्षा, गैरसमज, अपयश, इतरांचे वागणे या सगळ्यांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. जेव्हा मनावर भार वाढतो तेव्हा राग हा त्या भाराचा सहज मार्ग बनतो. आपण समोरच्याला दोष देतो, आवाज चढवतो आणि काही क्षणांसाठी आपल्याला वाटते की आपण स्वतःला हलके केले. पण प्रत्यक्षात राग आपल्यालाच आतून जाळत असतो. शांततेच्या क्षणी आपणच विचार करतो की इतकं बोलण्याची गरज नव्हती, इतका संताप व्यक्त करण्याची गरज नव्हती, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. याच संदर्भात एक साधी पण अर्थपूर्ण गोष्ट सांगितली जाते. एका घरात राहणारी एक स्त्री सतत चिडचिड करत असे. तिच्या स्वभावात इतकी तीव्रता आली होती की घरातील प्रत्येकजण तिच्या बोलण्यापासून घाबरू लागला होता. एखादी छोटी गोष्ट जरी मनासारखी घडली नाही तरी तिचा आवाज वाढत असे. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण असे. तिला स्वतःलाही हे जाणवत होते की तिच्या रागामुळे घरात अस्वस्थता पसरते आहे, पण तिला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. एकदा तिच्या दाराशी एक साधू आला. तिने त्याच्यासमोर मन मोकळे केले. मला प्रत्येक गोष्टीचा राग येतो, ती म्हणाली. मी प्रयत्न करते शांत राहण्याचा, पण राग आल्यावर माझ्यावर माझाच ताबा राहत नाही. तिच्या आवाजात खंत होती. साधूने शांतपणे तिचे बोलणे ऐकले आणि आपल्या झोळीतून एक छोटी बाटली काढली. त्याने तिला सांगितले, जेव्हा तुला राग येईल तेव्हा या बाटलीतील 4 थेंब जिभेवर टाक. ते औषध 10 मिनिटं तोंडात ठेव. त्या काळात तोंड उघडायचे नाही. जर तू बोललीस तर औषध काम करणार नाही. तिला उपाय हवा होता, म्हणून तिने ते औषध घ्यायला सुरुवात केली. जेव्हा राग येई तेव्हा ती शांतपणे ते थेंब जिभेवर ठेवत असे आणि तोंड बंद ठेवत असे. काही दिवसांनी तिला जाणवले की तिच्या रागाची तीव्रता कमी होत आहे. घरातील वाद कमी झाले, वातावरण हलके झाले. 7 दिवसांनी साधू परत आला. ती आनंदाने म्हणाली, तुमच्या औषधामुळे मला खूप फायदा झाला. आता मी रागावर नियंत्रण ठेवू शकते. साधू हसला आणि म्हणाला, त्या बाटलीत औषध नव्हते, फक्त पाणी होते. औषध तुझ्या तोंडात नव्हते, ते तुझ्या शांततेत होते. जेव्हा तू बोलली नाहीस तेव्हा वाद वाढले नाहीत. या गोष्टीचा अर्थ फार खोल आहे. रागाची पहिली प्रतिक्रिया म्हणजे शब्द. आपण जे बोलतो ते परत घेता येत नाही. म्हणूनच काही क्षण शांत राहणे हेच सर्वात मोठे औषध आहे. राग आल्यावर जर आपण स्वतःला काही क्षण दिले, श्वासावर लक्ष केंद्रित केले, तर त्या क्षणी घडणारे नुकसान टाळता येते. शांतता ही कमजोरी नसते, ती आत्मनियंत्रणाची ताकद असते. जे लोक आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतात तेच खऱ्या अर्थाने मजबूत असतात. राग काय येतो हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा राग हा दुखावलेल्या मनाचा आवाज असतो. आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही, आपल्याला दुर्लक्षित केले गेले, आपल्याशी अन्याय झाला असे वाटले की राग उफाळून येतो. पण त्या रागाच्या मागे दडलेली भावना ओळखली तर उपाय सापडतो. जर आपण थेट संताप व्यक्त करण्याऐवजी आपल्या भावना शांतपणे सांगितल्या तर समोरच्यालाही समजून घेणे सोपे जाते. रागावर संयम ठेवण्यासाठी आत्मजाणीव आवश्यक आहे. आपण कोणत्या परिस्थितीत जास्त चिडतो, कोणत्या शब्दांवर दुखावतो हे ओळखणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याला आपली मर्यादा कळते तेव्हा आपण स्वतःला थांबवू शकतो. काही लोकांना राग आल्यावर चालायला जाणे, काही वेळ एकटे बसणे, पाणी पिणे किंवा एखादी आवडती गोष्ट करणे उपयोगी पडते, कारण त्या क्षणी मनाला दुसरी दिशा मिळते. रागाची लाट काही वेळाने ओसरतेचे. प्रश्न इतकाच असतो की त्या लाटेत आपण वाहून जातो की किनाऱ्यावर उभे राहतो. रागामुळे केवळ शब्दांची देवाणघेवाण होत नाही, तर आरोग्यावरही परिणाम होतो. सततचा संताप रक्तदाब वाढवतो, मन अस्थिर करतो आणि शरीराला थकवतो. दीर्घकाळ राग साठवून ठेवला तर तो मनात कटुता निर्माण करतो. म्हणूनच क्षमा शिकणे आवश्यक आहे. क्षमा म्हणजे चूक विसरणे नव्हे, तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणे आहे. जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःला हलके करतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. शांत मनाने घेतलेला निर्णय अधिक योग्य असतो. रागात आपण जे बोलतो ते समोरच्याच्या मनात कायमचे कोरले जाऊ शकते. म्हणून शब्द वापरताना सजग असणे आवश्यक आहे. काही क्षणांची शांतता आयुष्यभराचे पश्चाताप टाळू शकते. शेवटी राग हा नैसर्गिक आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आपण इतरांना बदलू शकत नाही, पण स्वतःला बदलू शकतो.
परिस्थिती कधीही पूर्णपणे आपल्या हातात नसते, पण प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते. जर आपण शांततेचा मार्ग निवडला तर जीवन अधिक संतुलित होते. रागाने कधीही काही चांगले निर्माण होत नाही, तो केवळ जाळतो. पण संयम, समजूत आणि शांतता हेच खरे औषध आहे. आणि जेव्हा आपण हे औषध आत्मसात करतो, तेव्हा आपल्या जीवनात शांती, समाधान आणि नात्यांमध्ये सौहार्द्य निर्माण होते.